नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मी पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात राज्यातील घडामोडी. हिंगोलीतील संत नामदेव हळद मार्केटमध्ये लिलाव प्रक्रिया विलंबामुळे हळदीला कमी दर. गेल्या 5-6 दिवसांपासून लिलाव होत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. कोल्हापूर शिरडोण येथे वीज खंडित होण्याला वैतागून नागरिकांनी महावितरण कार्यालयात सोडला साप. महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात संताप. मध्यरात्री लाईट गुल झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी घरात शिरलेला साप पकडून थेट कार्यालयात नेला आणि टेबलावर ठेवत निषेध नोंदवला. ठाण्यातील लोकल ट्रेनमध्ये किरकोळ कारणावरून 2 महिलांमध्ये वाद. बाचाबाचीचं रूपांतर थेट हाणामारीत. व्हिडिओ व्हायरल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर न मिळाल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन. घनकचरा व्यवस्थापनावर परिणाम. 425 कर्मचाऱ्यांनी सामूहिक सुट्टी घेत केलं काम बंद आंदोलन. अकोल्यातील बार्शी टाकळीच्या राजंदा गावात आमदाराविरोधात संताप. महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल. धुळे जिल्हा रुग्णालयात परिचारिकांचं आंदोलन. वरिष्ठ अधिसेविकेने हाताखालच्या महिला कर्मचाऱ्याला कथितपणे मारहाण केल्याचा प्रकार. या घटनेच्या निषेधार्थ राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना परिचारिका संघटनेच्या वतीनं जोरदार निदर्शनं. पुण्यात वारजे पुलाजवळ टेम्पोला भीषण आग. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट. पुणे जुन्नर बस स्थानकात एसटी बसला आग. प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. मोठा अनर्थ टळला. वर्ध्यातील कारंजा घाडगे पोलिसांची धडक कारवाई. घरफोडी करणाऱ्या 3 सराईत आरोपींना अटक. मुंबईतील घाटकोपर पूर्व भागात खाडीजवळ खेळत असताना एका चिमुकल्याचा पाय घसरून पाण्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर डोंगाचा डोंगर कोसळला. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.